माझ्यासोबत कविमनाचे नेते अभिजित बिचुकले आहेत। खरं तर यापूर्वी आपण अभिजित बिचुकलेंना जी पाहिलं होतं ते वेगळ्या लुकमध्ये पाहिलं होतं, मात्र 25 वर्षानंतर अभिजित बिचुकलेंनी त्यांचा लुक चेंज केलेला आहे, हेअरस्टाईल चेंज केलेली आहे। नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। अभिजितजी, या अगोदर महाराष्ट्राने तुम्हाला बिग बॉसच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, मोठे केस होते, वेगळी हेअरस्टाईल होते आणि तुम्ही आता हेअरस्टाईल बदललेली आहे, नेमकं काय कारण आहे? पहिलं तर कारण असं की माझे हेअरस्टायलिश आणि मी ह्यांनी एक विचार केला की तब्बल 25 वर्ष झाली, 25 वर्ष म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, तर आपण ती बदलूया। कारण मराठी बिग बॉसमध्ये ही हेअरस्टाईल जेव्हा लोकांसमोर आली तेव्हा मला असं वाटतं की संजय दत्त यांची 91ची जी स्टाईल होती त्याच्यानंतर माझी स्टाईल ही महाराष्ट्रात सगळ्यांच्या तरुणांची लाडकी झाली आणि संपूर्ण तरुणांनी मला ॲक्सेप्ट केलं। त्याच्यानंतर हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा ती स्टाईल इतकी फेमस झाली होती की त्याच्यावरून मी सलमानला टकलू म्हटलो होतो। तर आता बदल काहीतरी पाहिजे म्हणून हे केलेलं आहे आणि आगे आगे देखिए होता है क्या। काही नवीन प्रोजेक्ट किंवा चित्रपट तुमचं येणार आहे त्यासाठी ही हेअरस्टाईल केली असं काय आहे? हेच उत्तर होतं। आगे आगे देखिए होता है क्या हे येणारे 4 महिने तुम्हाला सांगून जातील की काय होणार होतं ह्या हेअरस्टाईलमुळं। आणि एक छोटी मोठी गोष्टही तुमच्यासमोर एक पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये येईल। म्हणजे जी समोर येणारी गोष्ट आहे ती धक्का देणारी असेल, आनंद देणारी असेल की हादरा देणारी असेल, नेमकं काय असेल? धक्का आणि आनंद। कला क्षेत्राबद्दल बोलतोय आपण आणि राजकारणात म्हणाल तर येऊ दे, वेळ येऊ दे, आपण सांगू। जी जुनी तुमची हेअरस्टाईल होती, अनेक लोकांनी तुम्ही यापूर्वी सांगितलं की कॉपी करत होती तुमची हेअरस्टाईल, आणि ती कॉपी करत होते म्हणून तुम्ही बदलली का? नाही, असं काही नाही। आता 25 वर्ष झाली ना, त्यामुळे आत्ता थोडंसं मनात आलं आपल्या आणि तो निर्णय घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो। ॲक्च्युली तुम्ही जे मीडिया पर्सन्स आहात त्यांचे मी मनापासून आभार मानतो की करेक्ट एक आठवडा झाला असेल सरासरी आणि मी येत नव्हतो तुमच्यासमोर, पण संपूर्ण मीडिया पर्सन्सनी जी काही बातमी आज केली त्याबद्दल मी तुमचा आभार आहे। आणि हे असले काय गोष्टी असतात महत्त्वपूर्ण, त्याही गोष्टींवरती मी सडेतोड बोलणार आहे। फक्त आपण त्या पक्षामध्ये नाही आहे, आपण कोणाचेही मिंदे नाही आहे, म्हणून मी त्याच्यावरती बोलणं टाळलं। जी जुनी तुमची हेअरस्टाईल होती आणि आता ही नवीन हेअरस्टाईल आहे, जुन्या हेअरस्टाईलचं नेमकं वैशिष्ट्य काय होतं आणि आता या नवीन हेअरस्टाईलचं काय वैशिष्ट्य आहे? जुन्या हेअरस्टाईलचं वैशिष्ट्य म्हणजे 25 वर्ष ते सगळं सांभाळण्यासाठी खूप कष्ट होतं। आता हे छोटे हेअर आहे तर मग त्याच्यामध्ये काही कष्ट नाही होणार। हां, आणि सगळ्या गोष्टी असतात घरी त्या जन्मजातच आपल्याला मिळालेल्या आहेत, नाहीतर त्या ठिकाणी एवढे मोठे लांब केस घेऊन 25 वर्ष जगणं सुसह्य झालं नसतं दुसऱ्याला। त्याची डागडुजी जी आहे त्या सगळ्या गोष्टी करायला खर्चसुद्धा असतो आणि ते आपण करत होतो, त्यामुळं खूप चर्चेचा विषय होता तो। आणि येणाऱ्या काळामध्ये ही हेअरस्टाईल आहे, नवीन लूक येतील, आता नवीन संपूर्ण काय गोष्टी आहेत त्या बोलूच आपण येणाऱ्या काळात। तुम्ही लक्ष ठेवा, जसं आज माझ्यावर लक्ष ठेवलं, पकडलं तुम्ही की बाबा आता पकडायला पाहिजे यांना की नवीन लूक आहे यांचा। या प्रेमाबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार आहे। आता ही नवीन हेअरस्टाईल, हा नवीन लुक देखील लोक कॉपी करतील, कॉपी करणाऱ्या लोकांना काय सांगणार आहे? कॉपी करत असाल, चांगल्या अर्थानं केली तर तुमचं स्वागत आहे। तुम्हाला त्या ठिकाणी माझी कॉपी जर, मी स्पष्ट भाषेत बोलतो, तुम्ही ॲडिटसुद्धा करू नका, माझी कॉपी जर तुम्ही चांगल्या अर्थानं करत असाल तर तुमच्या हातात देऊ आम्ही कंदी पेढे, आणि जर वाईट अर्थानं काही ती बाणगुळ आलीत, जे आमच्यासारख्या म्हणजे मी असेन, एकनाथराव शिंदे असतील, त्याच्यानंतर अमिताभ बच्चन असतील, राज ठाकरे असतील, उद्धवदादा असतील, ह्यांच्यावरती जर कुणी तुम्ही नक्कल करत असाल तर पाय माझा कुठून घालून कुठून काढीन, विचार करा काय बोललो। तुमची नक्कल करणाऱ्यांना हा इशारा दिला? यस, हा पाय आहे ना, पाय तुमच्या कुठं घालीन आणि कुठनं काढीन लक्षात ठेवा, नकला करू नका। तुम्हाला स्वतंत्र जर त्या ठिकाणी नाव पाहिजे असेल तर स्वतंत्र या, नसेल तर एक काम करा, त्या ठिकाणी सनी लिओनीची जागा मोकळी आहे,
त्या ठिकाणी तुमच्या माता भगिनींचे व्हिडिओ बनवा आणि प्रसिद्ध व्हा. अभिजित बिचुकलेची नक्कल करू नका. अभिजित बिचुकले हत्या आहे, कुत्र्यांनी नक्कल नाही करायची. याचा अर्थ जे लोक तुमची नक्कल करतायत त्यांच्यावर तुमचं लक्ष आहे बारीक. नाही, आता मी बघतोय ना एकनाथरावांच्या बाबतीत सुद्धा काहीतरी झालं, पण ते मी त्यांच्या पक्षाचं नाही म्हणून मी बोलू शकत नाही. लक्षात आलं, मी इंडिव्हिज्युअल आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं जे प्रकरण झालं त्यावर तुम्ही बोलता. मी माझ्याबद्दल बोलतोय. माझ्या तोंडून नाव घेतलं की तो स्टार होतो. त्यामुळं कुठल्या भंगार सुंगार कुत्र्यांची नावं मी माझ्या तोंडात घेणं आता टाळतो. तुम्हाला एक फक्त सांगू इच्छितो की 5 वर्षापूर्वी मी एका नेत्याबद्दल काहीतरी बोललो होतो आणि ते 5 वर्षापूर्वी बोलायचं धाडस मी केलं. आज अजित पवारांनी त्या नेत्याची अवस्था काय केली? संपला विषय. अभिजित बिचुकले हा दूरदृष्टीचा आहे. अभिजित बिचुकले या माणसाचा प्रचंड अभ्यास आहे, हे लक्षात ठेवा. नंतर एकनाथराव जसे म्हटले मला हलक्यात घेऊ नका, त्या पद्धतीनं मला जर हलक्यात घेतलं तर तुमचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल. मुद्दा काढलाच आहे तुम्ही तर. कुणाल कामराने एक एकनाथ शिंदेवर कविता केली आणि मी बघितलेली नाहीये. मी फालतू गोष्टी बघत नाही. मला जर काय प्रश्न विचारायचा असेल तर बच्चन साहेबांबद्दल विचार, शाहरुख बद्दल विचार, सलमान बद्दलही विचारला तरी चालेल. माझा प्रश्न असा होता की त्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली ते योग्य आहे का? एकनाथरावांची बाजू ही भक्कम आहे. काही असू दे, तो माणूस कष्टानं सातारचं रक्त आहे आणि शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणून मी एकनाथरावांच्या बरोबर आहे. आणि राजा अभिजित बिचुकले बोलतोय. फक्त हातात कलम आहे माझ्या, पेन. तलवार घ्यायला भाग पाडू नका देवेंद्रजी. लक्षात ठेवा. तुम्ही देवेंद्रजींना मी सांगू इच्छितो, तो राहुल्या सोलापूरकर किंवा तो कोण कोरटकर का मोरटकर हरामखोर शिवाजी महाराजांना जेव्हा बोलतो तेव्हा देवेंद्रजी तुम्ही त्यांना संरक्षण पुरवता. अरे संरक्षण माझ्यासारख्यांना पुरवा, यांचा शिरच्छेद करीन मी. फक्त देवेंद्रजींनी मला परमिशन दिली पाहिजे लेखी, कारण मी डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानालाही मानतो. म्हणजे स्टुडिओची जी तोडफोड झाली त्याचं तुम्ही समर्थन करताय? कुणाचा स्टुडिओ? कोण होता तो नालायक माणूस? काय त्याची ओळख आहे? त्याला समाजात ओळख आहे का त्या कुत्र्याला? तो एकनाथ शिंदे आहे का? एकनाथ शिंदेना ओळख आहे, स्वतःच्या मनगटाने ते मोठे झालेत. आणि एकनाथ शिंदे हे माझे, मी या ठिकाणी एकच सांगतो, साताऱ्याचा राजगादीचा वैचारिक वारस राजा अभिजित बिचुकले बोलतोय. हा, आणि मी सिद्ध करीन. फक्त ह्या राजाच्या हातात कलम आहे. आणि माझ्या एकनाथ शिंदे ह्या सातारकराला जर कोणी बोलला तर बघू आपण येणाऱ्या काळामध्ये. यार तुम्ही सरकारला इशारा दिला होता, अल्टिमेटम दिला होता की महापुरुषांची बदनामी जे करतायत, राहुल सोलापूरकर असेल किंवा कोरटकर असेल, यांच्यासाठी एक विशेष कायदा केला गेला पाहिजे. मात्र सरकारने विशेष कायदा केला गेला नाही. हा प्रश्न योग्य आहे. महापुरुष ह्याच्यामधनं मला उदयनराजांना एक प्रश्न विचारायचा आहे. काल का परवा एक बाईट बघितली. मागाच्या प्रश्नाचं उत्तर होतं मी फालतू लोकांच्या गोष्टी बघत नाही, पण उदयनराजेंची एक बाईट मी बघितली. उदयनराजे म्हणताय छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या बद्दल जर आक्षेपार्ह कुणी बोललं तर कायदा करा. हा आवाज उठवणारा अभिजित बिचुकले पहिला. उदयनराजे म्हणतायत त्यांनाही माझं समर्थन. पण उदयनराजेंना तुमच्या माध्यमातून मी प्रश्न विचारतो, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष आहेतच आणि मी वैचारिक वारस आहे छत्रपतींच्या गादींचा. उदयनदादा, माझा प्रश्न आहे तुम्हाला, महात्मा फुले महापुरुष नाहीत का? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष नाहीत का? अण्णाभाऊ साठे महापुरुष नाहीत का? तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असंच का म्हणता? तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना लाज वाटती का? उदयनराजेंना माझा प्रश्न आहे. ते महापुरुष नाही आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष सगळे आहेत आमच्या नजरेत. म्हणून हा प्रश्न उदयनराजेंना होता. मात्र सरकार विशेष कायदा जी तुम्ही मागणी केली होती की सरकारने विशेष कायदा करावा, त्याचा सरकार अजून विचार करताना दिसत नाहीये. या ठिकाणी गोंधळ असा आहे की जे सरकार आलं देवेंद्र फडणवीसांचं आणि शरद पवार साहेबांनी मांडलेले विचार हे जर तुम्ही बघितले तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लीन अँड क्लिअर कळतं. काही व्हायरल क्लिप्स आहेत की हे सरकार कसं आलं हा बुद्धिवंतांना प्रश्न आहे. काय केलं होतं यांनी? आणि देवेंद्रजी तिथं गेले तर मला सगळं कळतं. त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला योग आहे म्हणून तिथं गेले. नंतर मला ज्योतिषशास्त्र पण कळतं. सगळा अभ्यास आहे दादा. उगाच इथं असं कोणी येऊन ते काय फालतू कॉमेडियन वगैरे येऊन बडबडतात
ती काय आमची पोरं असल्यागत बोलतात ही लोक, आणि असली आमची लय अनावरच अवलादी बोंबलत फिरतायत रोडवरती प्रसिद्धीसाठी. त्यांच्या 30 सेकंदाच्या रीलवरती मी मुततो, हे लक्षात ठेवा. तुम्ही आत्ता पण म्हणता की 5 वर्षापूर्वी एका नेत्याबद्दल बोललो होतो आणि ते 5 वर्षानंतर खरं झालं असं एक बोलतं. अजितदादांनी त्या नेत्याची काय अवस्था केली हे सगळा समाज बघतोय ना. तिथं त्याच्या जिल्ह्यामध्ये काय झालं, आणि त्यावेळेला त्या नेत्याची जी कुणी पत्नी होती ती रडली म्हणून माझ्यातला राजा जागृत झाला, कारण महिलांवरती अन्याय झाला म्हणून मी आवाज उठवला. त्याच्यामध्ये सुद्धा सत्यता होतीच. म्हणजे अभिजित बिचुकलेंना भविष्य देखील कळतं. भविष्य नाही, अभ्यास आहे. तुमच्या वर्तणुकीवरनं तुम्हाला कळतं ना. तुम्ही माझी बाईट घ्यायला का आला? माझ्याकडे स्टारडम आहे म्हणून आला. नाहीतर मग माझ्यापेक्षा दुसरा एखादा माणूस आहे तो कोट्याधीश आहे, त्याची का बाईट घेत जात नाही तुम्ही? कोट्याधीश लोक आहेत ते हेअरस्टाईल बदलतात, रोज रोज दाढी करतात रोज. तुमचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे असा तुमचा दावा आहे. विषय चाललाय काय? तुम्ही बोलताय काय? तुम्हाला मला ज्योतिषशास्त्रज्ञ सिद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मी सिद्ध आहे. कोण गेल्या जन्मी काय होता म्हणूनच राजा अभिजित बिचुकले बोलतोय. हे विधान जे समजून घ्या. माझा अभ्यास असेल, माझ्या घरी या, माझ्या पुढं बसा, माझ्याबरोबर तुम्हाला चहा मी पाचतो. मी पीत नसलो तरी तुम्हाला चहा पाचतो, कॉफी पाचतो, मँगो ज्यूस पाचतो, आणि तुम्हाला सगळं दाखवून देईन. तुम्ही गेल्या जन्मी कोण होता, कसे होता, कशासाठी झाला, का बोंबलत फिरता, का अभिषेक बच्चनला यश नाही हे सांगेन. का देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतात, का उद्धव ठाकरेंची सत्ता जाते, उद्धव ठाकरेंचं काय चुकलंय, आणि उद्धव ठाकरेंना 2001 साली मी भेटल्यानंतर काय बोललो होतो त्यांनी सांगावं. त्यांना लक्षात असेल ते. खरं तर लुक चेंज केला, हेअरस्टाईल चेंज केली, पण बोलण्यातली धार वाढली असं वाटतंय हे सगळं चेंज केल्यानंतर. नाही, कधी धार कमी झाली होती? धार कमी कधी झाली होती? मग तुम्ही का कॅमेरा घेऊन मागे येता? आणि जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा त्या धारीमध्ये सत्यता असते, नाहीतर आपण बोलत नाही. आजपर्यंत मला या क्षणापर्यंत एक सांगा की अभिजित बिचुकलेंनी एखादं वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य माघार घेतली असं कधी झालंय का? ही सत्यता आहे माझी. तुम्ही म्हणताय की माझ्या अभ्यासामुळे मला पुढे काय होईल ते समजतं. मग महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होईल काय वाटतंय तुम्हाला? आत्ता काय होणार नाही. जोपर्यंत मी काय करत नाही तोपर्यंत काय होणार नाही हे लक्षात ठेवा. कारण यांच्याकडे आत्ता संख्याबळ भरपूर आहे, त्यामुळं तिथं काहीही चालणार नाही. संख्याबळ संपूर्ण असल्यामुळं यांची सत्ता चालू आहे. असो, यांना आता विरोधक नाही आहे, यांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा कोणी महाराष्ट्रामध्ये नाही आहे. पण असं समजू नका, संपूर्ण तरुण पिढीनं घरात जाऊन जरा अभ्यास करावा. जे दारूमटणं घेऊन तुम्ही मतदान केलं, जे फालतू रील्स बनवून तुम्ही प्रसिद्धीचा अभ्यास करता, असं कोणी मोठ्या होत नसतं. त्याच्यासाठी तपस्या करावी लागते. तर ह्या तरुणांचं येणाऱ्या काळातलं भविष्य हे माझ्या हातामध्ये आहे. आणि वयसुद्धा एक असतं. तर सगळ्या नेत्यांमध्ये सगळ्यात कमी वयाचा मी इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट नेता आहे, जो की अनेक निवडणुकांमधनं आदित्य ठाकरेपासून अजित पवारांपर्यंत निवडणुका लढलो. अजितदादांचं वय म्हणाल तर 65 आहे, उद्धवदादांचं वय म्हणाल 65 आहे. सगळेच 60च्या पुढचे आहेत. आता 60च्या आत कुणीच नाही आहे आणि मी 50च्या खालचा आहे. त्यामुळं उद्याचं भविष्य फक्त माझ्या हातात आहे. देवेंद्रजी सुद्धा आता 57-58 असतात, हे लक्षात ठेवा शब्द माझे. आपण पाहतोय, तुम्ही म्हणताय की सरकारला मोठं बहुमत आहे, मात्र विरोधी पक्ष नेता नाहीये. तुम्ही देखील बारामतीतून निवडणूक लढवली होती. जर निवडून आला असतं तर विरोधी पक्ष नेता झाला असता? विरोधी पक्षनेता किंवा मुख्यमंत्री किंवा काही होण्यापेक्षा माझ्या संपूर्ण समाजाचं, विविध जाती धर्मांच्या बंधुता, समता, अखंडता या गोष्टी धरून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही त्या ठिकाणी वैचारिक वारस म्हणून चालवत असताना ही सत्ता आमच्या हातात असायला पाहिजे. असं असताना सुद्धा लोकांनी बाबासाहेबांच्या संविधानाच्या अनुषंगानं वोटिंग करून, मतदान करून जो काही मतदानाचा अधिकार वापरून जो काही सत्तेचा भाग आत्ता जो काही BJPला दिला, तर आपल्याला ते मान्य करावं लागतं. कारण देश हा माझ्या म्हणण्यामुळं किंवा कुठल्या दुसऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यामुळं चालत नाही. हा चालतो तो सर्वस्वीपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं. आणि येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांची जी जयंती येते त्यावेळेलाही आपण मोठ्या थाटानं ती साजरी करत असताना अनेक मला निमंत्रणं आलेली आहेत. आणि माझ्या कलाक्षेत्रातल्या व्यस्त कारभारामुळं मी बऱ्याच ठिकाणी अभिवादन करायला विश्वरत्नांना जाणार आहे. तेव्हा तिथं काही मतं मी माझी ठणकावून मांडणार आहे. किंवा जाता जाता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलेलंच आहे. तर मी फक्त माझ्या विशेष करून असलेल्या संपूर्ण महिला वर्गाला सांगू इच्छितो, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, ह्या भूतलावरती जर तुम्ही आज
चार चौघांमध्ये उघड्या मात्यानं फिरत असाल तर सगळ्या मातांनी जाऊन, भगिनींनी जाऊन, सगळ्या महिलांनी या देशातल्या नतमस्तक झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढं. कारण हा तुमच्या सर्व महिलांचा बापांचा बाप भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जी आत्ता संपूर्ण मुभा मिळालेली आहे, मुक्तता मिळालेली आहे, जात हाटापासून तुम्हाला न्याय निवाडा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महिला वर्गानं भारतातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढं त्यांचा जीवनक्रम बघून नतमस्तक झालं पाहिजे. तुम्ही वारंवार मंत्री शिवेंद्रराजेंवर गंभीर आरोप करत असता किंवा टीका करत असता. आता पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं तुम्ही मागणी करताय. नेमकी काय ही मागणी करताय? पहिली गोष्ट, हे तुम्ही ॲडिट करू नका. मी कधीही त्या माणसावरती चुकीचे आरोप केले नाहीत. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळे अंडी पिल्ली मी बाहेर काढीन. शिवेंद्रराजेंची सगळे अंडी पिल्ली बाहेर काढीन. पण आता या क्षणाला मला राग कुठल्या गोष्टीचा आहे सांगतो. 29 मार्चला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान दिवस होता आणि दुपारी 12 वाजल्यापासून 29 तारखेला साताऱ्यामध्ये चौकात डॉल्बी दणाणल्या. आनंदोत्सव साजरा झाला. शिवेंद्रराजेंची ओळख जर असेल तर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आहेत. आणि बलिदान दिना दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या जर तुम्ही डॉल्बी नाचवत असाल तर तुमचं मिळालेलं हे तुच्छ पद, माझ्या नजरेत असलेले तुच्छ मंत्रीपद, तुम्ही ह्या राजीनामा द्या ह्या पदाचा. कारण तुम्ही छत्रपती म्हणवून घेण्यात पात्र नाही आहात. कारण तुमचा वाढदिवस होता 30 मार्चला आणि तुम्ही डॉल्बीचा दणदणाट केला 29 मार्चला दुपारी 12पासनं. ह्याचा राग आहे मला. माझ्या संभाजीराजांच्या बलिदान दिना दिवशी तुम्ही हे वाढदिवस साजरे करताय. अरे तुम्हाला कधी नाही ते मंत्रिपद मिळाले. आणि शिवेंद्रराजे, आठवा भूतकाळ, तुमच्या यशामध्ये प्रचंड मोठा वाटा हा माझा आहे. वेळ येईल ना तेव्हा माझ्या चरित्रामध्ये सगळ्या गोष्टी सांगेन ना. माझ्याबरोबर विचार करूनच सगळ्या लोकांनी बोलावं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस तर मी आहेच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आहे. हां, आता शिवेंद्रराजेंच्या पाठीमागं जे वाढदिवस चालू आहेत ते मंत्री आहेत म्हणून कुठे इतके दिवस वाढदिवस तुम्ही केले मोठे. अभिजित बिचुकलेंचे वाढदिवस स्वतः पहिल्यांदा उदयनराजे करत होते. हां, चांगल्या लोकांची चांगली आठवण असावी. पण मी स्वतंत्र विचारांचा आहे म्हणून मी स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं या सातारा जिल्ह्यापासनं संपूर्ण जगामध्ये. मग आता शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्याची मागणी करताय थेट तुम्ही? झाला तो जुना विषय होता. आत्ता आपला विषय तुमचा हेअरस्टाईलचा होता. त्यामुळे ही बातचीत तेवढ्या पुरती मर्यादित होती ना. तुमच्या प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या येत आहेत की ह्या सगळ्या प्रकरणानंतर अभिजित बिचुकलेंनी राजीनाम्याची मागणी केली. का नाही करावं? छत्रपतींच्या नावावरती तुम्ही या ठिकाणी जन्माला आलात. छत्रपती घराण्याचं छत्रपती हे जे बिरुद आहे, जी पदवी आहे, ही बाजूला केली तर मग शिवेंद्रराजेंची ओळख काय? काय ओळख सांगा? हा प्रश्न आहे. आपण पाहतोय की अभिनेते अभिजित बिचुकले यांनी शिवेंद्रराजे जे मंत्री आहेत साताऱ्याचे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.